आपल्यासोबत अभिमन्यू पवार स्वतः ते सुद्धा आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. अभिमन्यू पवार जी आपण आता ऐकलं, ताई नेमकं काय म्हणाल्या त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? ऐका, ताई स्पेशल खोटं बोलतायत. तिथं तुम्ही असं अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरू नका. खोटं बोलतात काय? सगळेजण तिथे साक्षीदार आहेत. काय काय तुम्ही बोललात मी सांगतो साक्षीदार कोण तुम्ही कोण आहे. चुकीचं बोलू नका आणि मला असं डिबेट करायचं नाही. देवेंद्रजींच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून मी चिडीचूप बाहेर निघून गेले. मला हे करायचंच नाही. तुम्ही असलं काही करू नका. तुम्ही मुळात कुठून आलात? पुण्यामध्ये आज पुण्यात सुद्धा नेते मंडळी आहेत. तुम्हाला आवर्जून आठवण करून देते. तुमच्या निवडणुकीच्या अगोदर ब्राह्मण समाजाचा मेळावा तुम्ही एक मिनिट तुमच्या निवडणुकीच्या वेळेला ब्राह्मण समाजाचा मेळावा घेऊन तुम्ही मला बोलवलं होतं. मी आले की नाही तुमच्यासाठी एवढा लांबचा प्रवास करून? मी आले की नाही तुमच्या प्रचाराला एवढा लांबचा प्रवास करून? आलात ना, त्याबद्दल आभार आहे, विनंती आहे, धन्यवाद आहे. तुम्हाला जरा तरी आत्मभान येऊ दे. तुम्हाला थोडं तरी आत्मभान येऊ दे. तुमच्या प्रचारासाठी सगळं खर्च करून तिथे आल्या, तुमच्यासाठी खूप चांगल्या रीतीने बोलल्या. आज तुम्ही जे बोललात थोडं आत्मपरीक्षण करा. नाही मी काही समाज आहेत आणि तुमच्या पद्धतीने हे तुम्ही आजचा कार्यक्रम एका पद्धतीने हायजॅक. तुम्ही त्या डोंगरेंचा विषय, डोंगरे, देशमुख आणि कुंजीर हे सगळी मंडळी आज दुखावलेल्या परिस्थितीत आज मी मुद्दा घेऊन आलो. तुम्ही म्हणला ह्यांना आत घेऊ नका म्हणजे तुम्ही अहो ते त्यांची लँड ग्रॅबिंग झाले, ते देवेंद्रजींना भेटायला आले होते. मला पण कळतं ना, मी पण खासदार आहे ना, मला पण कळतं ना कोणाला केव्हा हात घ्यायचं की नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी मॉनिटर कराल. तुम्ही अजूनही देवेंद्रजींचे ओएसडी असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही सगळ्या गोष्टी एकट्याच मॉनिटर कराल? आम्हाला अक्कल नाही? तुमच्या अगोदर मी आमदार झाली आहे. तुमच्या अगोदर मी भारतीय जनता पार्टीचं काम करते. मी 30 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करते. मी सामान्य कार्यकर्ता आहे. आपण खूप मोठ्या बोलू नका. तुम्ही हायजॅक करायला लागाल एखादा कार्यक्रम. नाहीये. आता ऐका, तुम्ही कॉन्ट्रोवर्सी होईल. घ्या तुमच्या आईची शपथ, घ्या तुमच्या मुलांची शपथ. मी घेतो, शपथ घेतो. ऐका, मला बोलू द्याल का नाही? म्हणजे तुम्हाला त्यांची पण कदर नाही वाटेल अशी झाली. मीडिया मला फोन लावलाय तुम्ही का? त्यांचं ऐकायचं मला बोलवलं का तुम्ही? कमाल करता तुम्ही. मला फोन लावलाय स्टुडिओतून, मला फोन आलेला आहे. तुमचा ऐकायला फोन नाही आला मला. माझा बोलू द्या ना मला. हा तुमचा लँडलाईन नंबर मला थोडी माहिती आहे. मला मीडियातून फोन आला म्हणून मी बोलतेय. मीडियावाल्यांना मी विचारतोय. मी फोन ठेवतेय. मला काही एक मिनिट अभिमन्यूजी, तुम्ही एकदा बोला. फडणवीस यांच्या कार्यक्रमाला मला बोलू द्या ना. मला फोन लावला यार तुम्ही, त्यांचं ऐकवताय मला. बोला अभिमन्यूजी, बोला स्पष्टपणे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यक्रमाला मला बोलू द्या ना असाल तर फोन ठेवा. मी आपली गपचूप तिथून निघून गेले कुठली कॉन्ट्रोवर्सी न करता. हे तुमचं वागणं योग्य आहे का? तुम्ही मीडियाला बाईट देत सुटलाय सगळीकडे.